बाळासाठी गिफ्टिंगसाठी ऑप्शनसुद्धा खूप छान आहे. मी स्वतःसुद्धा आता काही घेणार आहे. तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती भाग्यश्री मॅम सांगाल का? नक्कीच. आता कसं असतं, लहान बाळांसाठी म्हणालात ना की अगदी इतकं नाजूक आणि हे पाहिजे की बाळाला लागणार नाही याची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे. बरोबर. त्यासाठी आपण प्लेन असे वाळे जे आहेत की जे तुम्हाला प्लेनमध्ये पण बघता येतील, पोकळ वाळ्यांमध्ये सुद्धा बघता येतील की बाळाला लागणार नाही या दृष्टीने कारागिरांनी सुद्धा काळजी घेतलेली असते आणि त्या दृष्टीने आपण हे देतो. बरोबर. तर तुम्ही बघू शकता, पोकळ वाळे दिसायला असे छान मोठे असतात पण वजनाला अतिशय कमी आहेत. बरं. म्हणालात तर अगदी 40-50 ग्रॅमपासून तुम्हाला पोकळ वाळे. लहान बाळा अगदी दुडू चालायला लागल्यानंतर हे पोकळ वाळे वाजतात इतके सुंदर की नक्कीच कळतं की आपलं बाळ कुठे रांगतंय. तर त्यामध्ये तुम्हाला घुंगरूचं जर आवडत असेल तर तुम्हाला हा घुंगरूचा पॅटर्न पण अतिशय सुंदर आहे की जो पट्टी मुव्हेबल आहे. हा म्हणजे अगदी झोपेत सुद्धा ट्रेडिशनल लागणार नाहीये, आवडण्यासारखा आहे. यामध्ये तुम्हाला असं आवडत असेल तर हा सुद्धा एक सुंदर प्रकार आहे वाळ्यामध्ये. हा लाईट वेट मध्ये खूप छान आहे. मला प्रचंड आवडला. मी माझ्या बाळासाठी नक्कीच खूप छान दिसतो हा बाळांना पायात घातल्यानंतर. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला हेवी पॅटर्न आवडत असेल तर हा एक चटई विण याच्यामध्ये स्क्रू पॅटर्न मध्ये आपण हा हे केलेला आहे वापरायसाठी. तर खूप छान वाटतो. आपण म्हणतो पायामध्ये नुसतंच वाळे दिसण्यासारखी शोभा म्हणून नाही, पण पायामध्ये लहान बाळांना ताकद यावी यासाठी आपण पैंजण का घालणार याच्यामध्ये एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे. बरोबर. तर नक्कीच दिसणं महत्त्वाचं नाहीये, पण एक शास्त्रीय पॅटर्न म्हणून आपण जर बघितलं तर मुलांना पायामध्ये हेवीनेस जो म्हणतो ना, तर ही शक्ती येण्यासाठी पायामध्ये चांदी का घालतात की ज्याने त्यांच्या पायामध्ये उष्णता आणि हे निर्माण होण्यासाठी. बरोबर. आणि मोटर स्किल सुद्धा डेव्हलप होतात. नक्कीच. बरोबर. खूप सुंदर आहेत. मी यातला आज घेणार आहे. तुम्हाला मी नंतर नक्कीच दाखवेन कुठला घेतलेला आहे मी.